बाकी जो जो लीलाएं रामावतार में हुई वह सारी लीलाएं कृष्णावतार में निहित है। तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जन्म घेतल्यानंतर भगवान श्री कृष्ण आपला आई देवकीला सोडून दिले। किती वर्षांसाठी? 14 वर्षांसाठी। देवकी आई 14 वर्षांत रडत 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 त्याचे डोळ्याचे अश्रू समाप्त झाले, पण रडणं समाप्त झालं नाही। लय दुःखामध्ये देवकी आई। आणि 14 वर्ष नंतर जेव्हा भगवान कृष्ण देवकीला भेटले, केव्हा 11 वर्ष 56 दिवसांच्या होते, त्या दिवशी भगवान कृष्ण कंसाला वध केले होते। आणि ज्या दिवशी कंसाला वध केले होते त्या दिवशी देवकी आईला बाहेर काढले। आणि बाहेर काढल्यानंतर जरासंधाचे आक्रमण झाला आणि भगवंताला मथुरा सोडा लागला आणि भगवंता द्वारिका मध्ये गेले। तर मग 3 वर्ष नंतर पुन्हा देवकी आई सोबत त्यांची भेट होती महाराज भगवान कृष्णाची। यांनी कुल मिलाकर 14 वर्षापासून भगवान कृष्ण देवकी आई पासून दूर राहिले। कशाला हो? काऊन? का बरं? काय झालं? एक गोष्ट सांगू का? देवकी आई 14 वर्षानंतर कृष्णाचे विचारले की तू भगवान आहे, तू देव आहे, मी तुझी आई आहे, आणि जन्मापासून 14 वर्षासाठी तुझा मला वियोग झाला, मी तुला पासून दूर राहिली, मी कसं राहिली हे मला माहित आहे, तुम्ही मला माझ्यासोबत असा कौन केला रे कान्हा, माझ्यासोबत असा कौन केला? तर भगवान म्हटले मी काहीच नाही केले आई, जे केलं ते काही सगळे तुमचे कर्म केला, जे काहीच केला तो सगळे तुमचे कर्मच केला। मी समजले नाही। भगवान म्हटले मागच्या जीवनात तू कैकेयी असती आणि मी कौशल्या आई राम होतो, आणि तू कौशल्या आईला राम 14 वर्षापासून दूर ठेवली, वनात पाठवली। 14 वर्ष ते आई रडत राहिली आणि रडता रडता त्याच्यावर काय झाला, त्यांचे वैधव्य आला, त्याला किती दुःख वाटलं। तुला हे नाही कळलं कधी? म्हणून ते दुःख मी तुला या जन्मात दिले। तोच कौशल्या यशोदा आहे आणि या जन्मात आम्ही 14 वर्षापासून यशोदे सोबत राहून त्या जन्माचे 14 वर्षाचे कर्ज उतरवून। समजून घ्या तुम्ही, समजून घ्या बा, समजलंच पाहिजे, नाही तर होऊ शकत नाही। समाधान जर आहे मग बरोबर आहे। माझ्या सांगायचे जे अर्थ आहे ते तुम्ही समजून घ्या। आम्हाला बोलता आता नाही मराठी, तरीही मी लय प्रयास केलो या वर्षी, कोकण आऊन गेला, शिकून गेला, तर तुम्ही समजून घेते म्हणून बरोबर राहते, म्हणून आम्हाला सगळे जाऊ दे। महाराज अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्मम शुभाशुभम, अपने द्वारा किए गए कर्मों का भोग हर एक व्यक्ति को भोगना पड़ता है। हमारे द्वारा जाने अनजाने में ना जाने किती पाप होते, कोणाला आम्ही अपमान करते, कोणाला बुरा म्हणते, कोणाला वाईट म्हणते, कोणीला निंदा करते, कोणीला शिकवा करते, कोणीला शिकायत करते, हे सगळे पापाच्या श्रेणीमध्ये येते। आणि दररोज होतच माणसाचे। कोण होतं? कारण माणसा पापाचे पुतळा आहे। असा संसारामध्ये कोणी माणूस नाही आहे जे माणसाचे पाप नाही होणार। पाप होणार, जर कोणी माणसाचे पाप नाही होणार ना, तो माणूस भगवान बनून जाते। तोच माणूस देव आहे जे माणूस पाप नाही करते। आणि पाप आमच्याशी होणारच, तर यामध्ये काहीच नाही आहे। पण महाराज हे सगळे पाप आम्हाला कसे मिटणार? हे सगळे पाप हमसे कसे, हे सगळे पाप आपले कसे काय म्हणते? नाम स्मरण से। नाम स्मरण एक ऐसा साबुन है जो हमारे जीवन के पापों के मैल को मिटा देता है महाराज। मुखो पवित्रम यदि राम नाम, हृदय पवित्रम यदि ब्रह्म ध्यानम, हस्तौ पवित्रम यदि द्रव्य दानम, चरणों पवित्रम यदि तीर्थ गमनम। कब जाना है किसी को नहीं पता है, लेकिन मैं एक निवेदन आपसे करता हूँ माताओं,
24 घंटे हमारे पास काम 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 आहे की नाही आहे? सर्वांनाकडे काम आहे. सकाळी 5 वाजेपर्यंत रात्री 11 वाजेपर्यंतही काम नाही, 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंतही काम राहते. आम्ही झोपते हेही एक कामच आहे, कर्माची श्रेणीमध्ये आहे. पण एक निवेदन करतो, जे काही काम करत आहे तुम्ही ते सगळे कामामध्ये तुम्ही रामाची आठवण करत जा. प्रत्येक कामामध्ये रामाची आठवण करत जा. प्रत्येक कामामध्ये उठल्यानंतर राम राम, झोपायचे अगोदर राम राम, चालता वेळी राम राम, भेटल्यानंतर राम राम, जेवणाचे अगोदर राम राम, हात धुतलं राम राम, घरी कोणी आला राम राम, घरापासून कोणी निघलं राम राम, झाडू लावतं राम राम, रोटी बनवतं राम राम. जे काही काम करता तुम्ही, जर तुम्ही नामसंकीर्तन करणार महाराज, तर हा नाम संकीर्तन आपलं सगळे पाप काढते. गीता नाम गीता नाम गीता नाम विठोबाचे, गीता नाम विठोबाचे, पर्वत जळती पाचे, पर्वत जळती पाचे, पर्वत जळती पाचे. गेला बोलिए श्याम रामचंद्र भगवान की, श्री चंद्र सुरेश बाबा महाराज की जय। नमः पार्वती पते, हर हर महादेव। नाम में इतनी शक्ति है, नाम में इतनी शक्ति है महाराज कि कहा गया है राम से बड़ा राम का नाम। नाम में बड़ी शक्ति है महाराज। आम्ही आज नागपूर गेले आणि आमच्या गावाचे कोणी मोठा माणूस म्हटलं की जर तुम्हाला काम तिकडे झालं नाही, तुम्ही फक्त माझं नाव सांगा, आणि नाव सांगल्यानंतर काम होतं की नाही होतं? तो माणूस आपला जवळ नाही आहे, पण त्या माणसाचे नाव फक्त सांगितलं की महाराज तिथे आपलं काम झालं। आणि आज देव तसंच त्यांचे तो आपल्या मधले आहे, आम्ही त्यांना पाहू शकत नाही, आम्ही त्यांना दिसू शकत नाही। लोक म्हणते की महाराज तुम्ही खूप लोक खोटा पाखंड वाढवत आहे, देव आहेच नाही, आणि तुम्ही आमच्या सर्वांना लोकांना त्या देवाच्या मागे मागेला कुठे आहे देव? आम्ही म्हटलं यार गोष्टी तर बरोबर करता, आतापर्यंत मीही नाही दिसलो कुठे आहे, मी तुला कसं सांगू, पण तरीही देव आहे। तो म्हटलं कसे आहे? आम्ही सकाळी म्हटलं, आम्ही आज सकाळी म्हटलं की कौन कसा हाल चाल आहे?
अरे महाराज थंडी खूप वाजते हो, थंडी खूप वाजते. आम्ही म्हटलं कुठे आहे थंडी? म्हटलं महाराज काय माहित पण आहे जरूर, लागत खूप आहे, वाजत खूप आहे. आम्ही म्हटलं की कुठे आहे, आम्हाला दर्शन करू दे त्या थंडीच्या. महाराज आहे आपल्या एवढ आहे पण आम्हाला दिसत नाही आहे. महाराज तसाच देवही आपल्या एवढ आहे पण त्यांचे चमत्कार आपले केव्हा केव्हा घडते, केव्हा केव्हा कळते. देव आपला जवळ आहे पण ते आम्हाला दिसत नाही. कोण नाही दिसत? कारण देव हा खोटा नजराने नाही दिसते, देव शुद्ध आणि निर्मळ मनातून नजराला दिसते. महाराज ज्यांचे मन निर्मळ आहे, ज्यांचे हृदय निर्मळ आहे, ज्यांचे डोळा निर्मळ आहे, बरोबर आहे ना? कुठं मन गडबड झालं का? हाँ, तो महाराज शुद्ध नजरों से भगवान का दर्शन होता है. आजकल के लोग महाराज नजर तो सही है लेकिन मन बड़ा खराब है. नजर तो लोगों की सही है लेकिन मन बड़ा खराब है. यह मन इतना चंचल है कि एक पल कुछ सोचता है, अगले पल कुछ सोचता है, अगले पल कुछ करने को तैयार तो अगले पल कुछ, यानी ये मन स्थिर नहीं है. ये मन कभी सोचता है कि बात खोलूं भी हूं तो ये मन कभी सोचता है कि पेट्रोल पंप टाकूं. ये मन कभी सोचता है कि बाइको में ले दूसरी करूं कि बाइको जब पहनी लाही करूं. ये मन बड़ा पापी है, ये मन बड़ा खतरनाक है, ये मन बड़ा खराब है. इस मन को एकाग्रचित्त करने की बड़ी जरूरत है महाराज. आणि हे मन केव्हा एकाग्रचित्त होणार? जेव्हा आतमध्ये ब्रह्म ध्यान. किशोर भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही आले. मोठं गावावरून आमचे किशोर भाऊ. तिथे आता काही दिवसा अगोदर कथा झाली, ते तिकडचे कथा ते आपले यजमान अध्यक्ष सगळे तेच आहे. खूप खूप अभिनंदन तुम्हाला या फोग गावावरून. आपले संत सुरेश बाबाचे आशीर्वाद तुम्हालाही भेटू, मलाही भेटू आणि सर्वांना भेटो अशी मी त्यांना चरणात प्रार्थना करतो. तो महाराज मन तभी निर्मल होता है जब अपने हृदय में ब्रह्म का ध्यान हो, जब अपने हृदय में ब्रह्म का चिंतन हो, जब अपने हृदय में ब्रह्म का ज्ञान हो. समुद्रवर पूल बांधला, हा गोष्टी रावणाची कानात आली. भगवान रामाची सेनाने समुद्रावर पूल बांधला दगडांचे, हा गोष्टी रावणाच्या कानात आली. आणि रावणाचे जे राक्षस असते ते राक्षस सगळे रावणाकडे गेले आणि म्हटले महाराज रामा सोबत आम्ही युद्ध करू शकणार नाही. कहूं अरे महाराज जिनका नाम लिखने से पत्थर भी पानी में तैर रहा हो वो कोई साधारण पुरुष नहीं हो सकता. अरे रावण ने कहा फिर तो लोग बोले महाराज हम तो अपना अपना परिवार लेकर चले जंगल में, हमें भैया जान बची रहेगी तो खूब लड़ाई लड़ेंगे. रावण ने सोचा ये तो बड़ा गड़बड़ हो रहा है. अब महाराज रावण ने कहा अरे दगड पाणीवर तरला, याचमध्ये रामाची काही कला नाही, मी हित करू शकतो, चल माझ्यासोबत समुद्राकडे. रावण सर्वांना राक्षसाला घेऊन आई समुद्राकडे गेला आणि रावण म्हटला जेवढा मोठा पाहिजे तेवढा मोठा दगड आण, मी समुद्रावर तरवतो. महाराज राक्षस गेले आणि एक मोठा दगड आणले आणि तो मोठा दगड रावण उचलला आपला तोंडात तोंड जवळ घेतला आणि काहीतरी फुटफुटल्यासारखे केला आणि केल्यानंतर तो दगड समुद्रामध्ये सोडला. अचरजची गोष्ट झाली, अचरजची. दगड डुबला नाही, तरू लागला. आता तर रावणाची जय जयकार होऊ लागला. रावण म्हटला असं नाही, जर कोणाला यकीन नाही तर 150 राक्षस बसून पहा, डुबणार नाही. आणि महाराज 50 राक्षस त्याच्यावर बसले, खरंच तो दगड डुबणार बुडला नाही. आता तर रावणाची अजून मोठी जयकार झाली आणि रावण पुन्हा आपल्या घरात आला.
जेवण केल्यानंतर महल मध्ये गेला. रावणाची पत्नी होती मंदोदरी. मंदोदरीलाही कानात हा गोष्टी आली होती आणि महाराज मंदोदरी रावणाशी विचारली, काय महाराज आम्ही काय ऐकत आहे हो? तुम्ही आज सकाळी समुद्रामध्ये दगड तरवला? हो. तुला विश्वास नाही? नाही आहे, पण तरी थोडा अचरज आहे. हो, तुला तर सर्वांना कामाच मध्ये माझी अचरज दिसते. तर मग महाराज तुम्ही असं कसं केलं हो? तुम्ही दगड पाणीवर कसं तरवलं? हे पहा, मला खूप आम्ही थकलो आहे, मला झोपू दे, सकाळी चल. अगर जर तुला विश्वास नाही तर सकाळी चल, मी तुझ्या समुद्राकडे हे सगळे पाहून दाखवतो. तर मंदोदरी म्हटली, नाही नाही, मला विश्वास भरपूर आहे, पण एकच गोष्टीची मला हे कल्पना नाही होत आहे. एकच गोष्टी मला पटत नाही आहे की ते देव आहे, ते राम आहे, त्यांच्या हातात दगड पाणीवर तरला, यामध्ये काही त्याच्यात नाही. ते दगड नाही तर पर्वतही तरवू शकते. त्यांच्या नाम ईश्वर केल्यानंतर महाराज काही होऊ शकते, पण तुम्ही तुमच्या हातातून दगड कसं पाणीवर तरवलं हे मला सांग. रावण म्हटलं, तू कोणाला सांगणार तर आहे का? मंदोदरी म्हटली, नाही सांगणार. नाही, तू शपथ देती कोणाला नाही सांगणार. मग मी तुला सांगतो. मंदोदरी म्हटली, मी तुमच्या शपथ घेऊन सांगतो, मी कोणाला नाही सांगणार. तुम्ही मला सांगा, तुम्ही हे काम कसं केलं? रावण म्हटलं, मला भरोसा नाही, तू सांगणारच. तुझ्या पोटाचे पाणी पचणार नाही, मला माहित आहे. अरे ही तू का सांगते? तर मी बोलतो. हे पा, दगड पाणीवर तरला, याच मध्ये माझी काही किंमत नाही. मग रावण म्हटलं, मी दगड माझ्या तोंडावर घेतले आणि दगडाला म्हटले, हे दगड, मी पापी माणूस, माझ्या हातात इतकी शक्ती नाही की मी तुला पाणीवर तरवू, पण तुला भगवान रामाची चरणाची सौगंध जर तू समुद्रामध्ये डुबला तर. हे सगळे रामाचे नामाचे असर आहे महाराज, रामाचे.